श्याम बेनेगल यांच्या चित्रपट संगीताचा रसास्वाद यवतमाळच्या एलिमेंट्स मॉलमध्ये रंगला. विशेष उपक्रम. भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांतील संगीत आणि त्यामागची कलात्मकता उलगडून दाखवणारा एक अभिनव उपक्रम नुकताच यवतमाळ येथील एलिमेंट्स मॉल मधील स्क्रीन नंबर 2 मध्ये पार पडला. पारवेकर कॉलेज तर्फे आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना आणि सादरीकरण प्रख्यात निवेदक अज्ज गंपावार यांनी केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अज्ज गंपावार यांची ओघवती शैलीमध्ये त्यांनी श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांतील गाणी प्रथम पडद्यावर दाखवून त्यानंतर त्या गाण्यातील संगीत संयोजन आणि बारकावे प्रेक्षकांना समजावून सांगितले. श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील स्त्रीपात्रे आणि त्यांचे प्रसिद्ध संगीतकार वनराज भाटिया यांच्या योगदानाबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. बेनेगल यांच्या संगीतातील जे पैलू सर्वसामान्यांना माहीत नव्हते ते गंपावार यांनी अतिशय प्रभावीपणे मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर उद्य नावलेकर यांनी आयोजक म्हणून विशेष परिश्रम घेतले. त्यांनी सांगितले की अज्ज गंपावार हे विदर्भस्तरीय प्रथम पारितोषिक विजेते उत्कृष्ट निवेदक आणि मुलाखतकार आहेत, म्हणूनच या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी त्यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर दिनेश जयस्वाल यांनी या विशेष प्रदर्शनासाठी मुंबईवरून तांत्रिक परवानगी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यवतमाळमधील अनेक गणमान्य नागरिक आणि रसिक प्रेक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. संगीताचा हा अनोखा प्रवास अनुभवल्यानंतर उपस्थित नागरिकांसाठी अल्पोपहाराचेही उत्तम नियोजन करण्यात आले होते. पारवेकर कॉलेजच्या या उपक्रमामुळे यवतमाळच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडली आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. हा प्रोग्राम बेसिकली बेनेगल गेले तेव्हा त्यांना ट्रिब्यूट म्हणून आम्ही केला होता, पण तो इतका छान झाला की मग आम्ही हा आजचा जो आहे तो 4था प्रयोग आहे. तर बेनेगलांच्या कंटेंटवर बोलल्या गेलं, त्यांच्या सिनेमातल्या स्त्री पात्रांवर बोलल्या गेलं, विषयांवर बोलल्या गेलेलं आहे. पण त्यांच्या सिनेमातलं जे संगीत आहे, मुळात वास्तववादी सिनेमा जो आहे त्यातल्या संगीताला फारसं महत्त्व दिग्दर्शकांनीच दिलं नाही. पण या सगळ्या दिग्दर्शकांची जी लाट आली होती पॅरलल फिल्म्सची, त्यात बेनेगलांनी जो संगीताचा उपयोग करून घेतलेला आहे, वनराज भाटिया त्यांचे संगीतकार होते, तर तो खूप अफलातून आहे. म्हणजे बेनेगलांचे सिनेमे जसे वेगळ्या जॉनरचे किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भौगोलिक स्थानं त्याचे वेगळे वेगळे होते, तर याला अनुसरून त्यांनी संगीत दिलं. ते फार इंटलेक्च्युअली संगीताचा उपयोग हिंदी चित्रपटामध्ये पहिल्यांदा केला गेलेला आहे. तर त्याच्यावरचं हे भाष्य म्हणून एक चांगला कार्यक्रम झाला आणि म्हणूनच तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा या हिशेबाने आम्ही हे प्रयोग करत आहोत. पण अजयची आणखीन एक ओळख मला करून द्यावीशी वाटतं की MSc मॅथमॅटिक्स झाल्यानंतर आम्ही क्लासमेट की मॅथमॅटिक्स मधला माणूस पुढे काय करेल असा एक प्रश्न असतो. पण हा एक क्रिएटिव्ह डिझायनर झाला आणि विदर्भातला सगळ्यात चांगला डिझायनर म्हणून विवेक रानडे आणि अजय गंपावर या दोघांची उंची सारखी मला वाटते माझं एक ओपिनियन. पण याचं आणखीन एक वैशिष्ट्य की साहित्याकडे जो कल होता, म्हणजे तेवढा रोमॅन्टिक वाटत जरी नसला तरी विदर्भातलं एक प्रेम पत्र स्पर्धा झाली होती विदर्भस्तरीय, त्याचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं. ही ओळख कोणाला माहिती नाही. म्हणजे ही ओळख, आणि त्यानंतर जेव्हा केव्हा आम्ही बोलतो तर तो बोलत राहतो आणि मी ऐकत राहतो. म्हणजे बराच हा जो असा रेफरन्सेसचा धबधबा ज्याला म्हणता येईल. आणि तुम्ही आले त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आले त्यामुळे तुमचा सत्कार करण्यासारखा आहे, कारण ही हिंमत तुम्ही दाखवली आहे. त्या छोट्याशा गावामध्ये एक चांगला प्रयोग. आणि मी तुम्हाला खात्री देतो, अजय गंपावरच्या नॉलेजविषयी मला खात्री आहे की तुम्ही असा कार्यक्रम बघितल्यानंतर तुमची अभिरुची बदलून जाईल. यवतमाळची अभिरुची बदलवण्याचा हा प्रयोग आहे, हा एक प्रयत्न आहे. म्हणजे आपण खूप शिक्षण आणि हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी बघावा, एक नवी पिढी चित्रपटाकडे नव्या दृष्टीने बघावी, ह्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन आहे. प्रास्ताविक खूप मोठं लांबलं आहे माझं, आणि कार्यक्रमाच्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला एन्जॉय, याच्यामध्ये इंटरव्होल असावा असा माझा आग्रह होता, पण अजयचं म्हणणं आहे त्यामुळे लिंक ब्रेक होते. एनिवे, आता सगळ्या टेक्निकल डिफिकल्टीज पूर्ण झालेल्या आहेत आणि आय होप दॅट यू विल एन्जॉय श्याम बेनेगल्स वर्क थ्रू अजय गंपावर. गंपावर सर माझे इंटरव्ह्यू घेणार होते,
पण झालं असं की गंपावर सरांचे एकदम खास मित्र असलेले विश्राम ढोले सर, जे माझे शिक्षक होते पुणे विद्यापीठामध्ये, आणि माझेच गुरु समर नखाते सर, तेही तिथे होते. आणि सरांनी म्हणजे मला आठवतं ढोले सरांनी म्हटलं की अजयनी असं म्हटलं की विश्राम तू प्रांतिकचा इंटरव्ह्यू घे मी घेण्यापेक्षा. खरं तर इंटरव्ह्यू घेण्यामध्ये म्हणजे गंपावर सरांचं नाव पूर्ण विदर्भात फेमस आहे, पण असं असताना ढोले सर आणि नखाते सरांचंच नाव आपण ऐकलंच थोड्या वेळ पहिले. नखाते सर, ढोले सर आणि मी, आम्ही असं बसून माझा नागपूरला इंटरव्ह्यू झाला होता आणि पूर्ण सिमिलर, म्हणजे मला अजूनही इथे बसल्यावर मला खरंच सर तोच दिवस आठवला. आणि त्याच्यासाठी मी खरंच गंपावर सरांचं म्हणजे खरंच थँक्यू. म्हणजे तो क्षण आला, म्हणजे तुमचे दोन्हीही गुरु विश्राम ढोले सर यवतमाळचे आहे, विश्राम ढोले सर, मी आणि नखाते सर, आम्ही तिघही जण होतो. खरं तर आज बेनेगल सरांबद्दल जेव्हा सरांनी ज्या पद्धतीने आज मांडलं, तर श्याम बेनेगलांचं जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला म्हणजे फर्स्ट हँड रिकॉल होते ती म्हणजे की श्याम बेनेगल सर हे असे फिल्म मेकर होते, म्हणजे वन ऑफ द फ्यू फिल्म मेकर्स इन इंडिया की ज्यांनी ॲडव्हर्टायझिंग मध्ये पण खूप मोठं काम केलं, ज्यांनी डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग मध्ये पण एक्स्ट्रॉर्डिनरी काम केलं, ज्यांनी फीचर फिल्म सुद्धा बनवल्या आणि ज्यांनी टेलिव्हिजन सुद्धा केलं. असे खूप कमी फिल्म मेकर्स भारतात आहे. आणि त्यातले फिल्म मेकर्स म्हणजे त्यातले जे महान फिल्म मेकर ज्यांना आपण म्हणतो गॉडफादर, त्यातले श्याम बेनेगल सर आहेत. हिंदी मराठी सिटी न्यूज